आज बनवूया आपण मिसळ पाव. त्यासाठी मी मटकी भिजायला टाकून मोड आणू दिलते. 2 दिवस झाले. आता हे मी तिसऱ्या दिवशी मटकी वापरते. छान मोड आलेत. आता मी यापासून मिसळ बनवणार आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये मटकी, मीठ आणि हळद टाकून शिट्ट्या काढून घेते. एका कढईत खोबरं भाजून आणि एका कढईत कांदा भाजून घेते. आता यात आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून छान परतून घ्या आणि आपलं वाटण तयार करून घ्या मिक्सरमध्ये टाकून. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. एका कढईत तेल टाकून एक पळी त्यात आता कढीपत्त्याची फोडणी द्या. आता आपण सुके पावडर टाकू याच्यात. लाल तिखट, धने जिरे पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि कोणताही मिसळ मसाला आणि हळद हे टाकून छान परतून घ्या तेल सुटेपर्यंत. आता जे आपण खोबऱ्याचं वाटण केलं हे पण टाकून घ्या यात आणि छान परतून घ्या. छान परतून घ्या. आता परतून झालं की कुकर उघडून ही मटकी शिजलेली आहे आता छान. हे बघा तुम्ही बघू शकता. आता ही शिजलेली मटकी ह्या कढईत ओतून घ्या आणि छान परतून घ्या. आता छान परतून झाल्यावर थोडी घरटल्यावानी करा किंवा तिला चेंगरा म्हणजे जरा घट्ट येईल, तिला घट्टपणा येईल. हे बघा तुम्ही परतून घ्या असं. आता छान उकळी फुटली. तुम्हाला यात किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे तसं पाणी ओता. बाहेरून तिखट, तेलकट खाण्यापेक्षा घरात बनवलेली कधीही चांगली. हे बघा असं दाबून दाबून मटकी तोडायची म्हणजे तिला घट्टपणा येतो आणि तुम्हाला हवं तितकं त्यात पाणी होतं. आता छान बारीक कोथिंबीर कापून यात टाका. आपली मिसळ तयार आहे. हे बघा मी ताट सजवलंय. कांदा, टॅमॅटो, लिंबू आणि पाव चांगले तव्यावर बटर लावून शेकून घेतलेत. आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि नक्की करून पहा.